मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या या कथेमध्ये. ही सत्य घटनेवर आधारित कथा आहे. माझी सुंदर पत्नी आणि माझ्या मित्रामध्ये झालेली ही गोष्ट आहे, जी सामान्य नाही. मी माझ्या कंपनीत काम करतो. मित्रांनो, माझे नाव प्रकाश आहे. मी सध्या 34 वर्षाचा आहे आणि माझी पत्नी अश्विनी ही 32 वर्षाची आहे. तिचा रंग गोरा आहे. ती दिसायला खूपच सुंदर आहे. अश्विनीचे आकर्षण तिच्या रसाळ ओठामध्ये आणि तिच्या लांब जाड पायामध्ये आहे. तर आमचे लग्न होऊन 3 वर्षे झाली आहेत. आम्हाला अजून मूळ बाळ नाही. या कथेचा हिरो म्हणजे माझा मित्र सूरज आणि ओमकार आहे. ओमकार नियमितपणे जिममध्ये जातो, योगा करतो, टेनिस, बॅडमिंटन आणि क्रिकेट खेळतो आणि त्याच्या फिटनेसची खूप काळजी घेतो. ओमकार हा खूप श्रीमंत कुटुंबातला मुलगा आहे. त्याचा तेल उद्योगात व्यवसाय आहे, जो त्याचा मोठा भाऊ चालवतो. तो एका अतिशय बुद्धिमान, शांत व्यक्ती आहे. त्याचे वय 27 वर्ष आहे. रंग थोडासा सावळा आहे, पण हिरोसारखाच तो दिसतो. रोहन ही 6 फूट उंच आहे आणि दिसायला ठीकठाक आहे. तो सिव्हिल इंजिनियर आहे. त्याची बायको सोनाली माशाल्लाह, ती थोडी गुबगुबीत प्रकारची स्त्री आहे. ठीकठाक दिसते. माझ्या बायकोसारखी ती खूप सुंदर दिसत नाही, पण तिच्याकडे मोठे आंबे आहेत. एकदा हिवाळ्यात आम्ही सर्वांनी कुठेतरी सुट्टीवर जाण्याचा प्लॅन केला होता. आमच्यात फक्त ओमकारकडेच कार होती, म्हणून आम्ही त्याची थार फिरायला घेतली होती. वाटेत फोटो काढण्यात आम्हाला खूप मजा आली. मग आम्ही पुण्याच्या कात्रज येथील 4 स्टार रेस्टॉरंटला पोहोचलो आणि 3 खोल्या घेतल्या. आमची आणि ओमकारची खोली एकमेकांच्या समोर होती आणि सूरज सोनालीची खोली थोडीशी दूर एका मजल्यावर होती. आपापल्या खोलीत पोहोचल्यावर सगळ्यांनी फ्रेश होऊन रात्री पुण्यात बाहेर जाण्याचा प्लॅन बनवला. बाजारात फिरत असताना ओमकारने माझ्या पत्नीला कानातले दाखवले आणि म्हणाला, "भाभी, हे तुम्हाला चांगले दिसेल." अश्विनी म्हणाली, "खरं ओमकार, ते खूप सुंदर आहे." ओमकार म्हणाला, "पण तुझ्या इतकेच ते सुंदर नाही." अश्विनीला लाज वाटली. त्यानंतर ओमकारने तिला स्वतःच्या हाताने कानातले घातले. मी त्यांना दुरून पाहत होतो, पण त्याला कळाले नव्हते. त्यानंतर अश्विनीनेही ओमकारच्या आवडीचे शूज घेतले. त्यावेळी त्यांनी माझ्या पत्नीचे खूप कौतुक केले. मला यावर काही अपेक्षा नव्हती, कारण मी खूप साधा सरळ माणूस आहे. प्रत्येक पुरुष नेहमी ओमकारसारखा आपल्या आवडच्या स्त्रीला पटवण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा एखादा पुरुष तिच्या भोवती भोंदूसारखा फिरत असतो, तेव्हा स्त्रीला ते खूप आवडते. मग दुसऱ्या दिवशी तिथून गाडी घेऊन आम्ही फिरायला निघालो. त्यावेळी अश्विनीने लाल रंगाचा शर्ट आणि लाल रंगाची पॅन्ट घातली होती. लाल रंग जास्त पुरुषांना आकर्षक करतो. त्या दिवशी ओमकार आणि सूरज दोघेही दिवसभर माझ्या बायकोला जास्त महत्त्व देत होते आणि तिच्यासोबत मजा करत होते. त्यामुळे सोनालीचा हेवा होत असल्याने मी पाहिलं. ओमकार आणि सूरजने माझ्या बायकोचे फोटो काढले आणि मी सूरजच्या बायकोचे फोटो काढले. मग जोरदार वादळ आलं आणि आम्ही सगळे घाबरलो. आम्ही एका सुमसाम रस्त्यावरून परत येत होतो, तेव्हा गाडी थांबली आणि जवळपास गाडी खराब झाली. जवळच एक वाडा होता. वाडा बंद होता आणि हॉटेल खूप दूर होतं. त्यामुळे आम्ही तिथे थोडा वेळ थांबण्याचा बेत घेतला. आम्ही कुलूप तोडून आत शिरलो, तेव्हा त्या भव्य वाड्याच्या मालकाने नुकताच वाडा सजवलेला दिसत होता. तिथे एक सुंदर स्विमिंग पूलही होतं. आम्ही काही वेळ तिथंच थांबलो आणि काही वेळाने मी आणि सूरज मेकॅनिकला आणायला गेलो. ओमकार अश्विनी आणि सोनालीसोबत हवेलीत थांबला होता. हवेलीत तिथे ओमकारने त्याच्या बॅगेमधून ओल्ड मग आणि रम काढली आणि त्या दोघी नाश्ता करत होत्या. सोनाली म्हणाली, "अरे ओमकार, दारू पितोस का?" ओमकार म्हणाला, "वहिनी, याला ओल्ड मग म्हणतात. याने हिवाळ्यात उबदारपणा मिळतो. तुमची इच्छा असल्यास तुम्ही पण एक पॅक मारू शकता." डोळे मोठे करत सोनाली म्हणाली, "एक करून 3 पॅक लाव." मग आम्ही हसायला लागलो. रात्रीचे 8 वाजले होते आणि सोनालीला झोप येत होती, म्हणून ती एका खोलीत झोपली. प्रियंका आणि ओमकारचे डोळे भेटल्यावर दोघेही हसले आणि अश्विनीने डोळे खाली केले.
मग दोघेही गप्पा मारत बागेजवळ आणि स्विमिंग पूलजवळ फिरू लागले. ओमकारने कॅमेऱ्यातले अश्विनीला फोटो दाखवले. त्यानंतर त्याने एक फोटो दाखवला ज्यामध्ये अश्विनी उभी होती आणि माकड पण तिथेच होते. अश्विनीने त्याला फोटो डिलीट करण्यासाठी सांगितलं. ओमकार पळून जाऊ लागला. त्यानंतर दोघेही त्या स्विमिंग पूलमध्ये पडले. अश्विनीला पोहणे येत नव्हते, त्यामुळे ओमकारने तिला आपल्या मिठीत घेऊन बाहेर काढले. दोघेही एकमेकांच्या श्वासाची ऊब जाणवू शकतील ते इतके जवळ आले होते. तेवढ्यात दोघेही पटकन खोलीत आले. कपडे नव्हते म्हणून ओमकारने तिथून एक टॉवेल शोधून काढला आणि स्वतःला गुंडाळला. ओमकार म्हणाला, प्रियंका तू झटकन कपडे काढ, नाहीतर तुला सर्दी होईल. वहिनीऐवजी प्रियंका आणि तुमच्याऐवजी तू, हे ऐकून तिला खूप आनंद झाला होता. ओमकारने शोधून तिला पांढरी चादर दिली. ती एक एक करून कपडे काढत होती. तेव्हा ओमकार तिच्याकडे बघतच राहिला. तिने तिचा लाल शर्ट आणि पॅन्ट काढली आणि आतले पाहून ओमकारसारख्या आत्मनियंत्रित व्यक्तीलाही धक्का बसला. ती लाजत डोळे खाली करून बाहेर आली. फक्त पांढऱ्या चादरीत गुंडाळलेली तिचे केस थोडेसे ओले होते आणि उघडेही. या रूपात ती नशेत दिसत होती. आता अश्विनी सोफ्यावर बसली होती आणि ओमकारने आग पेटवली. अश्विनीला आता थंडी वाजत होती आणि ती खूप थरथरत होती. ओमकारने तिला रम प्यायला लावले आणि बेडवर झोपवले. मीही जवळच्या एका मोठ्या भांड्यात आग लावली आणि स्वतःला रजाई घेऊन झाकून टाकले. मग तो तिच्या पायाचे तळवे त्याच्या हाताने घासू लागला. तरीही अश्विनीची प्रकृती चिंताजनक होती. ओमकार आता विचारात पडला होता. मग त्याने आपल्या शरीराची ऊब अश्विनीला देण्याचे ठरवले आणि तो सुद्धा त्याच रजाईत बिना कपड्याचा घुसला. त्यावेळी माझ्या पत्नीच्या अंगावर कपडे नव्हते. तिच्या गळ्यात मंगळसूत्र, कानात ओमकारने दिलेली झुमके आणि उजव्या हातात ब्रेसलेट होता. त्याने अश्विनीला स्वतःकडे वळवले आणि तिला आपल्या मिठीत घेतले आणि झोपी गेला. कडाक्याच्या थंडीत दोघांचीही तन मन एकाच रजाईखाली एकमेकांना चिटकलेली होती. ओमकारच्या अंगाची ऊब तिच्या शरीराला जाणवत होती. दोघांचेही श्वास एकमेकात मिसळत होते. त्यांच्या श्वासाची ऊब एकमेकांपर्यंत पोहोचत होती. माझ्या बायकोच्या अंगाच्या सुगंधामुळे ओमकारच्या आता उभा झाला होता आणि त्याने अश्विनीला पाठीवर झोपवले आणि तिच्यावर आला. जसा मजबूत आणि तंदुरुस्त घोडा एखाद्या सुंदर घोडीवर चढतो, त्याची मजबूत छाती माझ्या पत्नीच्या भरीव चिकीवर दाबली गेली होती. अश्विनीने झोपेत त्याला दोन्ही हातांनी गच्च मिठी मारली. त्याचा ताट झाला होता. अश्विनीच्या पपईचा स्पर्श त्याला होत असल्याने तो आत जायला तळमळ करत होता. आतापर्यंत ओमकारच्या उष्णतेमुळे अश्विनीलाही ताप आली होती. मग तिने डोळे उघडले आणि तिचे डोळे ओमकारला भिडले. तिचे डोळे त्याचे आभार मानत होते. तेवढ्यातच ओमकारने तिची एक पप घेतली. सुमारे 10 मिनिटे तो तिची पप घेत राहिला आणि अश्विनीलाही त्याला साथ द्यायला लागली. मग अश्विनीने ओमकारचे तोंड तिच्यापासून वेगळे केले, पण तो थांबला नाही आणि मग त्याने तिच्या मानेवर पप केली. तो 10 मिनिटे तिची संपूर्ण मान चाटत राहिला, त्यामुळे तिचा संपूर्ण घसा ओला झाला. त्याच दरम्यान त्याची काकडी आता अश्विनीच्या पपईवर हलके घासत होती, त्यामुळे पपईतून पाणी येऊ लागले होते. आता दोन्ही सुंदर डोंगराचे म्हणजे आंब्याची पाळी होती. तो मनुके तोंडात घेऊन खेळत लागला. कधीकधी तोंड उघडून संपूर्ण बोबा तोंडात घेत होता. त्याने एकदा अश्विनीचे मनुके चावले तेव्हा ती किंचाळली, तिचे लाल झाले. आता जेव्हा त्याला त्याच्यावर स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हते, तेव्हा त्याने आपल्या ककडीने अश्विनीच्या पपईवर दाब वाढवला. ती कुमारी नव्हती म्हणून तो हळूहळू आत सरकू लागला, पण त्याचा माझ्या ककडीपेक्षा जवळपास दुप्पट गोलाकार होता, पण लांबही थोडा कमी होता. त्यामुळेच तो जोरदार फटकेबाजी करू शकला. आतमध्ये घुसल्यावर माझी बायको ओरडू लागली. तिच्या डोळ्यातून पाणी आले
आणि तिने तिच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान असलेल्या अनोळखी माणसाचे संपूर्ण तिच्या पपईत घेतले. काही वेळ तो असाच राहिला आणि मग त्याने हळूहळू आपला हात मारायला सुरुवात केली. हळूहळू त्याने त्याचा वेग वाढवला. प्रत्येक झटक्यात माझी बायको करू लागली आणि ओंकार जोरात करत होता. त्यामुळे पूर्ण खोलीत चाप आवाज आणि ओसासाने खोली भरून गेली होती. ओंकार, मी तुझ्यावर प्रेम करते. ओंकार, मला तुझ्या काकडीने चिरून टाक. मला तुझ्यात घे, माझी बायको ओंकारला म्हणाली. जणू ती कुणाची बायको नसून ओंकारची प्रेयसी आहे. हे ऐकून ओंकारनेही तिला घट्ट पकडून ठेवले आणि तिच्या तोंडावर सर्वीकडे चाटू लागला. त्याने माझ्या बायकोचे संपूर्ण चेहरा त्याच्या लाळेच्या रसाने भरला. ओंकारने वारांचा वेळ वाढवला. खासून आवाज येऊ लागला. ओंकार म्हणाला, माय लव्ह, तू आतापर्यंत कुठं होतीस? तू माझी आहेस. आजपासून मी तुझ्यावर माझा अधिकार आहे. मी तुला फोन केल्यावर तुला येऊन माझा घ्यावा लागेल, नाहीतर मी तुला घेऊन जाईल. मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. हे सर्व ऐकून माझी पत्नीही खूप खुश झाली. ओंकारचे केस ओढत तिने त्याचा चेहरा, डोळे, डोके, ओठ आणि गालाचे एका मागोमाग एक पब घ्यायला सुरुवात केली. ती थकली होती, पण ओंकारचा स्टॅमिना मी सांगितल्याप्रमाणे योग, खेळ, संयम यामुळे खूप जास्त होता. माझी बायको दमली आणि म्हणाली, आता सोड, मला खूप वेदना होत आहेत. तू नंतर कधीतरी कर. ती त्याला निघून जाण्याची विनंती करू लागली, पण तो थांबणार नव्हता. त्याने माझ्या बायकोला आणखी घट्ट पकडले. असो, ती हरणासारखी हालचाल करू लागली, पण ओंकारने त्याच्यावर नियंत्रण ठेवले. ओंकार म्हणाला, तू माझे जीवन आहेस. तू माझी प्रेम आहेस. तू माझी संपत्ती आहेस. तू एकटीच आहेस. तुला मिळवण्यासाठी मला काही पण करावं लागलं तरी मी करेन. जगाशी लढेल. अश्विनीच्या पपईला पाणी लागलं आणि ती पण तिची मागचा भाग हलवून त्याला साथ देऊ लागली. माझी बायको म्हणाली, ओंकार, आज तुम्हाला खूप तृप्त केला आहेस. मी असे कधीच केलं नाही. मला तुमच्या मुलाची मम्मी व्हायचं आहे. मला तुमच्यासारखा मुलगा हवा आहे. म्हणून आता तुम्ही तुमचं मटेरियलमध्येच काढा. तुझ्या पाण्याने माझी विहीर भरून टाक. माझे पाय जड कर. मला पूर्ण स्त्री बनवून टाक. मग एक लांब झटका देऊन ओंकारने त्याचे पाणी मध्ये सोडले. ओंकारने बाहेर काढले नाही. प्रियंकानेही त्याला काढू दिले नाही. दोघांनी असेच एकमेकांत विलीन होऊन झोपी गेले. बाहेर थोडी जास्तच थंडी होती, पण आतमध्ये खूप उबदारपणा होता. आम्ही सकाळी परतलो तोपर्यंत सगळे जागी झाले होते. काल रात्रीचे कळू नये म्हणून माझ्या पत्नीने तोंड धुवून गळ्यावर स्कार्फ बांधला होता. गाडी दुरुस्त करताच आम्ही सगळे हॉटेलवर पोहोचलो. आंघोळ केली आणि फिरायला पुढे निघालो. पण माझ्या पत्नीला मनातून खूप आनंद झाला होता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मराठी कथा वाचण्यासाठी किंवा तुमच्या कथा या चॅनेलवर अपलोड करण्यासाठी marathi.com या वेबसाईटला भेट द्या.